नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, बहुप्रतीक्षित शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो। बातमी आहे खुशखबर, बहुप्रतीक्षित शिक्षकेत कर्मचारी भरतीस हिरवा कंदील। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, शालेय पातळीवर मोठ्या प्रमाणात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे असतात। शिक्षक सोडून भरल्या जाणाऱ्या ही पदे विविध कामासाठी उपयुक्त ठरतात। मात्र अनेक वर्षापासून ही पदे भरल्या गेली नव्हती, त्यास आज हिरवा कंदील देण्यात आला आहे। शालेय शिक्षण विभागाने तसा आदेश जारी केला। राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः व पूर्ण अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचारीबाबत हा निर्णय आहे। त्यांच्या नियुक्ती व पदभरणीचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे। निर्णयानुसार विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षकेतर संवर्गातील कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक यासारखी पदे मंजूर करण्यात आली आहे। ही पदे अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यासह भरल्या जाणार आहेत। तसेच 100% नामनिर्देशन पद्धतीने भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे। खासगी मान्यताप्राप्त शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत तरतुदी विहित करण्यात आल्या आहेत। सदर पदे 100% सरळ सेवेने भरताना यात अनुकंपा नियुक्ती पण असणार। आतापर्यंत शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदभरती होत होती, यापुढे ती होणार नाही। अशी पदे आता वेपगत करण्यात आली आहे। त्याऐवजी शिपाई भत्ता लागू करण्यात आला आहे। मात्र या आजच्या निर्णयापूर्वीपासून नियमित नियुक्तीने कार्यरत असलेले कर्मचारी हे त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत कार्यरत राहतील। मुख्य लिपिक व वरिष्ठ लिपिक ही पदे पदोन्नतीनेच भरल्या जाणार आहेत। सरळ सेवेने 100% पदे भरण्याबाबतची बिंदू नामावली नोंदवही प्रमाणित करताना एक दक्षता अपेक्षित। संबंधित अधिकाऱ्याकडे ही नोंदवही प्रमाणित करण्यास सादर करताना चतुर्थ श्रेणी संवर्गात कोणताही कर्मचारी कार्यरत श्रेणी कर्मचाऱ्यांपैकी कोणताही कर्मचारी पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता धारण करीत नाही। पात्रता धारण करणारा कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदोन्नतीसाठी इच्छुक नाही अशा आशयाचे प्रमाणपत्र बिंदू नामावली नोंदवहीसोबत सादर करणे आवश्यक ठरणार आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।